महाराष्ट्र किसान नेता बच्चू कडू ने नागपुर में राज्य सरकार पर तीखा हमला किया। उन्होंने कहा कि ओला अतिवृष्टि से महाराष्ट्र का किसान तबाह हो चुका है, लेकिन सरकार खामोश है। कडू ने कहा कि अमरावती जिले में संतरा पूरी तरह बर्बाद हो चुका है, तो वहीं केलों के दाम 200 रुपये क्विंटल से भी नीचे गिर गए हैं। तोड़ना भी घाटे का सौदा बन गया है। सोयाबीन, कपास, तूर, धान हर फसल को नुकसान पहुंचा है, लेकिन मुख्यमंत्री ओला दुष्काळ घोषित करने को तैयार नहीं। मला असं वाटतं की आज एकही शेतकरी म्हणजे तो धान उत्पादक असू दे, संत्रा उत्पादक, केळी उत्पादक, तुमचा द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकरी, इकडे कोरडो कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, सगळा देश धडीले लागलेली अवस्था आहे। काय झालंय का जिथे नदीचा पूर गेला तिथली तर परिस्थिती भयानक आहे, पण जिथं नदीला पूर नाही गेला पण सततच्या पावसानं आणि या ढगाळ वातावरणानं आता काही राहिलेलं नाही। 25% सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात येईल असं मला वाटत नाही। मी काल परवा माझ्या भागात फिरलोय, संत्रा झाडावरचा संत्रा पूर्ण खाली आहे, म्हणजे शेत पिवळे दिसायला लागले संत्रा सगळा संत्रा खाली आल्यामुळे सगळ्यावर मोठी अडचण आली। केळीचे भाव तर देशामध्ये सगळीकडे पाऊस असल्यामुळे केळी 200 रुपये क्विंटलनं एवढ्या खाली, म्हणजे ते तोडाले पण परवडत नाही। अशा वाईट परिस्थितीमध्ये आता ओला दुष्काळ जाहीर करणं अपेक्षित होतं, पण आता मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाही। आम्ही मदत करतोय आहे, अशी मदत करतोय, ते मदत करतो, नियम बाजूला ठेवून मदत करतोय, पण नियमात बसतं ते करत नाही। नियमात काय आहे का ह्या जेवढ्या परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करणं क्रमप्राप्त आहे, हे कायदेशीर बाबी ते करत नाही। आणि दुष्काळ जेव्हा आम्ही जाहीर करतो तेव्हा त्याची सक्तीची कर्ज वसुली थांबते, इतर सगळे कर थांबावं लागतं, त्यावर कुठलाही निर्णय सरकार घ्यायला तयार नाही। भुलभुलैया सुरू आहे। जायचं शेताच्या बांधावर जायचं, पत्रकार विचारतं कर्जमाफीचं, मुख्यमंत्री सांगतोय आम्ही असा निधी देतोय, उत्तर द्यायला तयार नाही हो मुख्यमंत्री। म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं, मला तर अजूनही ते डोक्यातून जात नाही तो शब्द, का दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ। झाला आता पडला दुष्काळ, झाले तुमचे शब्द खरे। तुम्हाला दुष्काळाशिवाय कर्जमाफी करायचीच नव्हती, तर निसर्गाने देवाभाऊचंही देवानं ऐकलं आणि दुष्काळ पडलाय। हे व्हायलाच नको होतं खरं तर। दुष्काळ पडणं हा चांगली गोष्ट आहे आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतोय दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ, टोचतंय ते अजूनही म्हणाले। दुष्काळाच्या काय झळ लोकांना पोहोचत आहे, अहो लागलेले पैसे निघत नाही, शाळेची फी कशी भरायची, लग्न कसे करायचे, इतर काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या कशा करावं लागणार, ह्या सगळ्या म्हणजे आता उधारी कशी देणार आहे। आणि त्याच्यात बँकेच्या नोटीस तुमच्या दारावर आहे, देणार तुम्ही 10,000 20,000 आणि बँकवाले मागणार 3 लाख 4 लाख, त्याबाबत बोलाले काही नाही। वसुली थांबवली का तुम्ही, थांबवणार आहे का तुम्ही, त्याबाबत कधी निर्णय घेणार? अधिक काय गारपीट आणि लोक गावं वाहून गेल्यानंतर निर्णय घेणार का? तातडीनं बैठक घ्या, सूचना द्या।